मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दादा, भाजप शिवसेना या ठिकाणी एकत्रित युती करून या निवडणुकीला सामोरं जात आहे, काय कौल वाटतोय जनतेचा? जनतेचा कौल 100% आमच्या बाजूने मिळेल। कारण गेल्या मागच्या 5 वर्षाच्या काळात युती सरकारने केलेली कामं, पारोळा शहरासाठी आम्ही केलेली विकास कामं, या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही हे इलेक्शन पुढे घेऊन जाणार आहोत। आणि या विकासाच्या मुद्द्यावरच मी विधानसभेची निवडणूक देखील जिंकलो होतो आणि मला विश्वास आहे की येणारी नगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच जिंकू। दादा, तुमच्या विरुद्ध जर पाहायला गेलं तर तुमच्या सत्तेत सहभागी असलेला अजित पवार गट हा शिवसेना ठाकरे गटासोबत मिळून जनाधार आघाडी तयार करतो आहे। सर्वच पक्ष जे आहेत तुमच्या विरुद्ध या ठिकाणी एकवटले, कुठेतरी आव्हान वाटतंय का? मला आव्हान वगैरे वाटण्यासारखं काही कारण नाही, कारण की गेले आपण विधानसभेचे जर निकाल बघितले तर या शहरात मला 9,500 मतांचा लीड मिळालेला होता आणि विधानसभेला ज्यांचा पराभव मी 60,000 मतांनी केलेला आहे त्यांचं आव्हान मला वाटण्याचं काही कारण नाही। अजित पवारांना सोबत का घेतलं नाही आपण पक्ष म्हणून? युतीत आपण पक्ष म्हणून सहभागी आहे। आता सोबत घेताना मी तुम्हाला आधीच सांगितलं की संवाद असावा लागतो आणि तितकी ताकद असावी लागते। तितकी ताकद मला नाही वाटत की अजित पवार राष्ट्रवादी पक्षाची या मतदारसंघात आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद, पहिले ते एक कारण संवाद नसल्यामुळे आम्ही युती केली नाही, दुसरं एक कारण की पुरेशी ताकद नाही आहे। आता समजा ते करण पवारांबरोबर युती करून इलेक्शन लढतायत तर त्याच्यात संशोधनाचा विषय असा आहे की त्याच्यात राष्ट्रवादी अजित पवारच्या जागा किती? स्वतःच्या सुनबाई सोडल्या तर एकही जागा राष्ट्रवादी अजित पवारची नाही आहे। आणि असं असताना फक्त स्वतःच्या सुनबाईंची सोय करण्यासाठी तुम्ही एक जागा मागून करण पवारांशी युती केलेली आहे। त्याच्यामुळे ती युतीचं काय भवितव्य आहे हे आता जनताच ठरवेल। पण कोणत्या मुद्द्यावर सामोरं जातो दादा? आपला जनता आपल्या बाजूने? आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जातोय, दुसरा माझ्याकडे कोणताच मुद्दा नाही। इलेक्शनमध्ये कोणी माझ्यावर कितीही टीका करू द्या तरीही मी विकासाच्या मुद्द्यावरच शेवटपर्यंत इलेक्शन नेईल, जसं विधानसभेचं इलेक्शन केलं। सर्व जागा आणि नगराध्यक्ष आपल्याला निवडूनच वाटते? 100%। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।